महाराष्ट्र न्यूज, बातमी फक्त जनतेच्या हक्काची। शासकीय रुग्णालयात सेवा अधिक दर्जेदार द्या। औषध व अन्न पदार्थ मधील भेसळीला प्रतिबंध करण्यासाठी काटेकोर उपाययोजना करा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचना। पुढील 100 दिवसात वैद्यकीय शिक्षण, अन्न व औषध प्रशासन व सामान्य प्रशासन विभागांनी करावयाच्या कामांचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा। शासकीय रुग्णालयात रुग्णांसाठी अधिकाधिक सेवा अद्ययावत करून त्या अधिक दर्जेदार द्या। वैद्यकीय शिक्षण अंतर्गत असलेल्या सर्व शैक्षणिक संस्थांच्या बळकटीकरण करा। अन्न, औषध व पदार्थ मधील भेसळीला प्रतिबंध करण्यासाठी काटेकोर उपाययोजना करा। भविष्यातील आव्हानं ओळखून प्रशासन गतिमान करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्या। सह्याद्री अतिथीगृह इथं वैद्यकीय शिक्षण, अन्न व औषध प्रशासन व सामान्य प्रशासन विभाग यांना पुढील 100 दिवस आराखड्याच्या अनुषंगाने बैठक झाली। या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते। यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, राज्यमंत्री योगेश कदम यावेळी उपस्थित होते। या बैठकीला मुख्य सचिव सुजाता सौनिक, अप्पर मुख्य सचिव वित्त विभाग ओपी गुप्ता, मुख्यमंत्री कार्यालयाचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे, अप्पर मुख्य सचिव दिनेश वाघमारे, अप्पर मुख्य सचिव नियोजन राजगोपाल देवरा, सामान्य प्रशासन विभागाच्या प्रधान सचिव बी राधा, प्रधान सचिव अश्विनी भिडे, सचिव श्रीकर परदेशी, आयुक्त राजीव निवतकर, अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त राजेश नार्वेकर उपस्थित होते। मुख्य संपादक गोविंद देशमुख, GTV महाराष्ट्र न्यूज। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या GTV न्यूजला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।